या खेकडे खायला असं मी म्हटलंय खरं, पण तुम्ही घरी बनवा, कारण मी काही तुम्हाला हे खेकडे देणार नाहीये. खेकडे घरी बनवण्यासाठी आपण आधी बनवूयात वाटप. चला, कांदा उभा चिरून घेऊ, सुकं खोबरं तव्यावर भाजून घेऊयात आणि हे सर्व थंड झाल्यावरती खोबरं, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, आलं मिक्सरमध्ये वाटायचं आहे. खेकड्यांचं सार एकदम चविष्ट बनवण्यासाठी एक सिक्रेट सांगते. खेकड्याचे जे लहान पाय आहेत ना, त्यात मांस जास्त नसते, म्हणून ते सुद्धा आपण बारीक वाटून घेऊयात. बाजूलाच गॅसवरती एक पॅन किंवा कढईत तेल गरम करायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा मस्त परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कांदा लवकर शिजतो. आता हळद, मालवणी किंवा घाटी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मी कमी तेल वापरते. नंतर त्यात आपण वाटप टाकूयात. मस्त भाजून झाल्यावर त्यात खेकडी आणि त्यांचे डेंगे टाकूयात. पाणी जास्त आधी टाकू नका. खेकड्यामध्ये मसाला मुरू द्या. छान मसाला मुरला की जे लहान पायाचं वाटप आहे त्याला गाळून घेऊ. चोथा फेकून द्या. पाणी टाकून खेकडी शिजायला ठेवूयात. खेकडी सुंदर लाल रंगाचे दिसतील. 5-10 मिनिटांनी ती शिजेल. तुम्हाला ते चेक करावं लागेल. मी मस्त भाताबरोबर खाणार आहे. हळूहळू खा, नाहीतर तुमची जीभ भाजेल. रेसिपी ट्राय करून नक्की सांगा कशी वाटली ते. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट रेसिपी घेऊन येईल मी तुमच्यासाठी. बाय. एन्जॉय युअर फूड.